कधी टिफिन न्यायला जमलंच नाही ऑफिसला मला, तर ना आवर्जून कॅन्टीनमध्ये मी हा आलू पराठा घ्यायचे. मस्त गुबगुबीत असायचा, प्लेट भरून असायचा. वरती थोडंसं बटर, एखाद्या लोणच्याची फोड आणि साईडला वाटीभर थंड गाराचं दही. मस्त लागायचं आणि पोट टमटमीत भरायचं. मला तर ना आलू पराठा म्हणजे ना असं चपाती आणि बटाट्याची भाजी असंच वाटतं. कारण सगळं तेच साहित्य तर लागतं. उलट ना फोडणी द्यायचा काय तो वेळ सुद्धा आपला वाचतो. मस्त खरपूस होतात आणि पोट भरून खावंसं वाटतं. आपल्यालाच काय तर लहान मुलांना सुद्धा असे पराठे आवडत असतात. मग त्यांना दह्यासोबत द्या, नुसताच असा रोल बनवून द्या. आता आलू पराठा म्हटलं की कुठे प्रॉब्लेम येतो माहितीये का? हे सारण अगदी कडेपर्यंत पसरलं जातच नाही. आणि विशेष म्हणजे ना खूप सारण असं चिकट होतं आणि अशा वेळेस हा आलू पराठा फुटलाच जातो. नीट असा लाटताच येत नाही. म्हणूनच खूप साऱ्या टिप्स सहित आणि जरी तुमचं सारण खूप चिकट झालं ना तरी सुद्धा चिकटपणा कसा कमी करायचा आणि सारण अगदी गच्च भरून सुद्धा न फुटलेला असा पराठा कसा बनवायचा ना हेच तर आज आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी इथं मी ना 2.5 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं. गव्हाचं पीठ चाळूनच घ्यायचंय आपल्याला आणि 2.5 छोटे चमचे भरून पोह्याचे चमचे भरून जर तुम्हाला खमंगपणा हवा असेल तर यामध्ये बेसन घालायचं. बेसन घालणं तसं पूर्णपणे ऑप्शनल आहे. आणि आपल्या चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घट्ट असं कणिक मळून घ्यायचंय. म्हणजे अगदी कसं पुरीसारखं घट्टही नाही किंवा चपातीला जसं सैलसर आपण मळून घेतो तसं अगदी सैलसर सुद्धा नाही बरं का. असं मधली कन्सिस्टन्सी असायला हवी, सैलसरपेक्षा थोडंसं घट्ट. सगळ्यात महत्त्वाचे जेव्हा तुम्ही आलू पराठ्यासाठी कणिक तिंबवता त्यावेळेस ती छान भिजली गेली पाहिजे, कमीत कमी एक 20 ते 25 मिनिटासाठी. सध्या उन्हाळा आहे तर एक 15 ते 20 मिनिटांमध्ये छान लवचिकपणा येतो आणि छान अशी भिजली जाते. तर तुम्ही इथे बघू शकता थोडंसं दाटसर असंच घट्ट असंच पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे. झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटांसाठी छान मुरू देऊ. तोपर्यंत आपण लागणारं जे छोटंसं वाटण आहे ते तयार करून घेऊ. तर यासाठी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि यासोबत तिखटाप्रमाणे आपण हिरवी मिरची घ्यायची. तसं तर कढीपत्ता खाल्लाच जात नाही, पण पराठ्यामध्ये घातला की आवर्जून तो पोटामध्ये जातो. हे सगळं साहित्य पाणी न घालता मी असं छान वाटून घेतलेलं आहे. आणि आता बटाटे इकडे उकडून मी साल काढून ठेवलेली आहे. तर जवळजवळ एक अर्धा किलो बटाटे असतील. बटाटे उकडत असताना बटाटे अर्धवट बुडतील एवढंच यामध्ये पाणी घालायचं आणि कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. मध्यम आकाराचे बटाटे आहेत, 4 शिट्ट्यांमध्ये छान असे शिजले गेले. बटाटे जर तुमचे खूप ओलसर राहिले ना, खूप यामध्ये पाणी असेल, मॉइश्चर असेल तर मात्र जे आपण तयार केलेलं स्टफिंग आहे ते सुद्धा ओलसर होऊ शकतं आणि हे सुद्धा मुख्य कारण आहे की तुम्ही जेव्हा पराठा लाटून घेता तेव्हा स्टफिंग बाहेर येतं. तर यासाठीच मी जसं सांगितलं तुम्हाला की 4 शिट्ट्याच करून घ्या आणि अर्धवट बटाटे बुडतील इतपतच कुकरमध्ये पाणी घालायचंय. आता याचे मोठे मोठे चंक्स राहायला नको आणि आपला पराठा फाटायला नको, फुटायला नको म्हणूनच हे किसून घ्यायचे आहेत बटाटे आपल्याला. सगळे बटाटे आधी किसून घेऊयात आणि मग जसं लागेल तसं साहित्य यामध्ये घालूयात. आता यामध्ये घालूयात चवीपुरतीचं मीठ, तयार करून ठेवलेला मिरची, आलं लसणाचा ठेचा, थोडीशी हळद घालूयात. एक छोटा चमचा भरून धनेपूड, एक छोटा चमचा भरून इथे मी जिऱ्याची पूड घेतलेली आहे. थोडीशी हिंग घालायची. यासोबतच हलकासा रंग सुद्धा छान येतो म्हणून अर्धा चमचा लाल तिखट मी घातलेला आहे. 1.5 चमचा चाट मसाला घेतला आणि जर तुमच्याकडे पराठ्याचा मसाला असेल तर 1.5 चमचा तो घालायचा आहे. नसेल तर याऐवजी तुम्ही इथे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि अगदी थोडंसं म्हणजे एक अर्धा चमचा भरून इथे मी ओवा हातावरती छान चोळून घातलेला आहे. भरपूर कोथिंबीर घालायची. हवं असेल ना तुम्हाला इथे तर तुम्ही ते पालकाची पानं एक 4-5च घ्यायची पानं आणि छान बारीक चिरून घालायची. नकळत मुलांच्या पोटामध्ये सुद्धा जातं. जास्त सुद्धा घालू नका कारण मग पराठ्यामध्ये ते लगेचच जाणवतं की हा याच्यामध्ये पालक घातलेला आहे. सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स करून घेऊ. तर हे बघा छान असं स्टफिंग इथे तयार झालेलं आहे. पण जरा जरी तुम्हाला असं वाटलं ना की हे थोडंसं चिकट वाटतंय आणि यामुळे कदाचित पराठा फुटू शकतो, फाटू शकतो, तर अशा वेळेस काय करायचं? फक्त 1 चमचा यामध्ये आपल्याला घालायचं आहे. गव्हाचं पीठ फक्त 1 चमचा पुरेसं होतं. जे काही मॉइश्चर आहे ते संपूर्णपणे हे पीठ शोषून घेतं आणि हे चिकटपणा असा फारसा राहत नाही. एखादा चमचा पुरेसं होतं. जर तुमचे बटाटे खूप जास्त असं ओव्हरकुक झालेले असतील, खूप जास्त त्याच्यामध्ये मॉइश्चर असेल ना, तर अशा वेळेस काय करायचं? एक 3-4 चमचे ना बेसन छान भाजून घ्यायचं
आणि हे बेसन आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचं. म्हणजे बघा तुम्ही, बेसन जे आहे ते संपूर्णपणे मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतं आणि तुमचं जे बॅटर आहे ते छान असं तयार होतं, फार चिकट होत नाही. आता भरपूर अशा टिप्स तर मी तुम्हाला देतच राहणार आहे. पण त्यासोबतच हात आपला खराब असतो की नाही, तोपर्यंतच जमेल तसे असे छोटे-छोटे गोळे करून ठेवायचे. म्हणजे नंतर खूप असा मेस होत नाही, हाताला खूप मिश्रण चिकटत नाही आणि यामुळे आपल्याला व्यवस्थित असं स्टफिंग, सारण आपल्याला पराठ्यामध्ये भरता येतं. तर बघा इकडे जवळ-जवळ एक 15 ते 20 मिनिट सुद्धा झाले. थोडंसं तेल घालून पुन्हा 1 मिनिटभरासाठी ही कणिक मी छान अशी मळून घेते. 1-1.5 मिनिटासाठी कणिक चांगली मळून घेतलेली आहे. आता याचे सुद्धा उंडे आपण तयार करून ठेवू. उंडे तयार करून ठेवले ना, की अगदी पटापट पराठे लाटता येतात. म्हणजे एका साईडला आपण पराठे भाजून सुद्धा होतात, दुसऱ्या साईडला लाटून सुद्धा होतात आणि खूप हाताला असे चिकटपणा किंवा कणिकच लागलेला आहे किंवा बटाट्याचं सारणच लागलेलं आहे असं अजिबात होत नाही. आपला बराचसा वेळ सुद्धा वाचतो. पराठे बनवत असताना प्रत्येक एक उंडा हातावरती छान असा चोळून घ्यायचा. म्हणजे त्याच्यामध्ये लवचिकपणा खूप जास्त येतो. आता या उंड्याला सगळ्या बाजूने अशी पिठी लावून घेऊ आणि जसं पुरणपोळीसाठी आपण उंडा तयार करून घेतो, वाटी तयार करून घेतो की नाही, अगदी त्याच पद्धतीने इथे वाटी तयार करून घ्यायची. मध्यभागी थोडंसं जाड ठेवायचं, साईडला थोडीशी पातळ करायची आणि अशी खोलगट छान अशी वाटी तयार करून घ्यायची. या वाटीमध्ये थोडीशी मी पिठी लावून घेणार आहे, की जेणेकरून जे आपलं स्टफिंग आहे ते अगदी खाली चिकटायला नको किंवा फुटून असं पराठ्यामधून बाहेर यायला नको. हाताला पीठ लावून घ्यायचं म्हणजे सारण नाही ना खूप असं हाताला चिकटत नाही. आपण आधीच तसे गोळे बनवून ठेवले होते. त्यामुळे खूप असा वेगळा आपल्याला हात भरवावे लागत नाही. वरून सुद्धा मी थोडीशी पिठी घातलेली आहे, की जेणेकरून हात आपले खूप खराब होणार नाहीत आणि या पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने उंडा हा बंद करून घ्यायचा आहे. पराठ्याला तशी ही पिठी जरा जास्तच लागते, की जेणेकरून पराठा जो आहे तो आपला फुटणार नाही आणि जास्त असा मेस सुद्धा होणार नाही. वरती शिल्लक राहिलेलं कणिक सुद्धा मी काढून घेतलं. छान असा पराठा बंद करून घेतला. हातावरती तो थोडासा दाबून घ्यायचा म्हणजे काय होतं आतमधलं जे सारण आहे ना, ते एकसारखं कडेपर्यंत पसरलं जातं. ही सेम कृती तुम्ही पोळपाटावरती ठेवून सुद्धा करू शकता. वरून खालून छान पिठी लावायची आणि अगदी हलक्या हाताने सारण कडेपर्यंत पसरवून घ्यायचं. आता लाटायला घेऊयात. पराठा लाटताना फुटू नये यासाठी एका विशिष्ट पद्धतीनेच तो लाटला जातो, की जेणेकरून कडेला सारण असं फुटून बाहेर येणार नाही. आता काय होतं, की मध्यभागी जरा जास्त सारण असतं आणि साईडला थोडंसं कमीच सारण असतं. जर मधल्या भागात तुम्ही जर लाटायला घेतलं किंवा लाटणं जे आहे ते मध्यभागी तुम्ही जास्त फिरवलं, तर सारण पटकन असं साईडला सरकतं आणि मग साईडला, कडेला ते फुटण्याची शक्यता जास्त असते. म्हणून मग काय करायचं, तर साईडलाच आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आणि अलगद मध्यभागी असा लाटणं फिरवून घ्यायचंय. आपण जेव्हा पराठे लाटून घेतो तेव्हा पिठी थोडीशी जास्त लागते. पराठे तुम्हाला कसे आवडतायत? गुबगुबीत आवडतायत की अगदी पातळ लाटलेले आवडतायत? यानुसार तुम्ही लाटून घेऊ शकता. खरं तर पराठे थोडेसे गुबगुबीतच छान लागतात. पण तुमच्यासाठी मी इथे पातळ सुद्धा लाटून दाखवणार आहे, की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, की अजिबात हा पराठा कितीही पातळ तुम्ही लाटलात तरी सुद्धा सारण यामधलं बाहेर येत नाही. तर बघा अगदी कडेला हलक्या हाताने मी हे लाटून घेते आणि मध्यभागी अगदी नकळत आपल्याला लाटणं फिरवून घ्यायचं आणि किती व्यवस्थित असं गोल आकारामध्ये हा पराठा तयार झालाय. सारण सुद्धा अगदी कडेपर्यंत पसरलं गेलेलं आहे. तुम्हाला पलटी करून सुद्धा दाखवते आणि भरपूर पातळ असा सुद्धा मी लाटून घेतलाय. एक्स्ट्राची जी पिठी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि तुम्ही ते बघू शकता मस्त पातळ अगदी कडेपर्यंत सारण पसरून हा आपला पराठा लाटून सुद्धा झालाय. तर चला पराठा भाजून घेऊयात. रेग्युलर आपली चपातीचा जो तवा असतो तोच इथे मी घेतलेला आहे. आता तवा असा मध्यम आचेवरती गरम करून घ्यायचा. गॅसची फ्लेम सुद्धा मीडियम टू हाय वरतीच ठेवायची. हलकासा पराठा सेट झाला की हाताने पराठा उलटून घ्यायचा. आता तुम्हाला यावरती बटर लावायचंय, तूप लावायचंय की तेल लावायचंय हे संपूर्णपणे तुमच्यावरती डिपेंड आहे. इथे मी तूप लावलेलं आहे. सगळ्या साईडने व्यवस्थित तूप लावून घ्यायचं. आपला हा पहिलाच पराठा आहे. थोडासा तव्याचा अंदाज यायला वेळ लागतो. हे पराठे फुगलेच पाहिजेत अशी अजिबात अपेक्षा करू नका. भरपूर जर तुम्ही यामध्ये सारण भरलं असेल तर बटाट्यामध्ये भरपूर मॉइश्चर सुद्धा असतं. वरचा आणि खालचा लेयर हा बटाटा चिकटून ठेवण्याची शक्यता असते आणि चिकटपणा सुद्धा बटाट्यामध्ये भरपूर असतो. यामुळे पराठा फुगेलच अशी अपेक्षा करू नका. पहिला पराठा इथे छान असा माझा भाजून झालेला आहे. एखाद्या जाळीवरती किंवा टोपल्यावरती काढून ठेवायचं. संपूर्णपणे याची हवा जाऊ द्यायची, वाफ जाऊ द्यायची. म्हणजे मग पराठे छान असे राहतात.
नाहीतर मग एकावरती एक जर तुम्ही ठेवलेत पराठे तर मग असे मऊसूत पडतात, किती जरी तुम्ही कडक भाजलेत तरी सुद्धा. इथे मी टोपल्यावरती काढून घेतलेले आहे आणि आधीप्रमाणे दुसरा पराठा सुद्धा इथे मी लाटून घेतलाय. हा पराठा सुद्धा अगदी पातळ लाटून सुद्धा अजिबात फुटलेला नाही. आणि इथे तुम्ही भाजताना सुद्धा थोडीशी काळजी घ्यायची. सुरुवातीला मध्यम आचेवरती थोडासा पराठा सेट होऊ द्यायचा आणि मगच पलटी करून यावरती तूप किंवा तेल तुम्ही लावून घ्यायचं आहे. जर तुम्ही छान गुबगुबीत असा पराठा बनवला असेल ना, तर पराठा भाजायला थोडासा वेळ लागू शकतो. असे छान मस्त यावरती डाग येऊ द्यायचे, खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आणि मस्त यावरती गरमागरम ताव मारायचा. हे पराठे असेच तुम्ही तूप किंवा बटर लावून मुलांना खायला देऊ शकता. आपल्याला घेताना मात्र मस्त दह्यासोबत, चटणीसोबत, लोणच्यासोबत खायला घ्यायचं. पराठ्याची स्टफिंग जसं मी तुम्हाला सांगितलं अगदी त्याच पद्धतीने लाटून घेतलीत ना, तर अगदी कडेपर्यंत स्टफिंग पसरली जाते. इथे तुम्ही बघू शकता. मस्त सगळा पराठा असा ओपन करून घेतलेला आहे आणि तुमच्या समोर मी दाखवलेला सुद्धा आहे. पराठ्याचा एक घास तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. तर बघा, साईडचाच भाग मी कट करून घेतलाय. कडेपर्यंत तुम्हाला सारण हे दिसत असेल. गुबगुबीत लाटून घेतलं तर मात्र यापेक्षा जास्त सुद्धा सारण राहून थोडासा छोटा होईल पराठा, पण खायला मात्र छान लागेल. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.